गोचराविनाशा हजरामरारती आठवा दत्त दिगांबर करता तुझे नाम स्मरण दोषाधिक होतील दहनवरम विष्णू त्रिनयन ते ग्रती तुझे स्तवण कर्मभूमीच्या दैवतने बजावे सर्वता बसली गेले पुण्य जाय विरत तो नरण जाय पूर्णाशु निनेतानशे द्वैताची म्हणून एकाग्र एकाग्र स्मरण तू बजावा दत्त निरंजन अंती होतचे मोक्षे पद प्राप्त ऋणायशाचे ग्रामे स्मरण जो का प्रातपर परवाचे शिनकळे पार तेथे मे पामरे गमुकाने काय वरुण दत्ता रे महाराज देवा दत्ता 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 अवधूता देवा दत्ता अवधूता देवा दत्ता 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 अवधूता देवा दत्ता 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 दिगंबरा 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 देवा दत्ता 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 दिगंबरा देवा दत्ता दिगंबरा देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता देवा दत्ता सद्गुरु महाराज की जय। तर बघतो आज आपण प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत जाल मिले परिवाराच्या माध्यमातून। आज या ठिकाणी श्यामरावजी साहेबराव जाल मिले यांच्या प्रथम श्रद्धा पुण्यस्मरण सोहळा या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत। त्या निमित्तानं मला पण माहूरगडावर निमंत्रित केलेलं आहे आणि सर्वांनी आपल्या कीर्तनाची सुरुवात ही राष्ट्रगीतापासून असल्यामुळं आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उठून उभं टाकावं। राष्ट्रगीताच्या नंतर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होईल। देशाचं सर्वोच्च गीत आहे, सन्माननीय गीत आहे आणि या गीताचा सर्वांनी सन्मान राखला पाहिजे। सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे। शुरू कर। जन गण मन आदिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे
जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की भारत माता की जय. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. देवा आले नेमेते आले सयांद्रेशे देवा आले सयांद्रे देवा आले नेमेते आले सयांद्रेशे आले सयांद्रे पाठविले त्याचे मोक्षपदी पाठविले त्याचे मोक्षपदी पाठविले त्याचे मोठ्या पादे पाठविले त्याचे मोठ्या पादे पाठविले त्याचे मोठ्या पादे पाठविले त्याचे हा जीवाचा उद्धार करावया जाण हा जीवाचा उद्धार करावया जाण घातिले आसन अनंत युगे घातिले आसन अनंत युगे घातिले आसन वाट पाये शोधा लक्षणीचा राव वाट पाये शोधा लक्षणीचा राव धरोनी भाव जावे वेगी धरोनी भाव जावे वेगी धरोनी भाव स्वामी मान नाथ नाथाचा बाळगेर स्वामी मान नाथ नाथाचा बापूजी पायाचा अभिलाषी बापूजी पायाचा अभिलाषी बापूजी पायाचा सद्गुरु महाराज की जय. देवल्य निमित्ते आले सयांद्रीशी पाठविले त्याशी मोक्षपदे जीवाचा उद्धार करावया जाण घातिले आसन अनंत युगे वाट पाहे शुद्ध लक्षणीचा राव धरोनिया भाव जावे वेगी बाळगीर स्वामी म्हणे नाता नाताचा अन बापूजी पायाचा अभिलाषी जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु सद्गुरु महाराज की जय. देवालय निमित्ते आले सयांद्रीशी पाठविले त्यासी मोक्षपदे बाळगीर स्वामी म्हणे नाथा नाथाचा आणि बापूजी पायाचा अभिलाषी. तर बघतो भक्ताच्या निमित्तानं देव गावात येतात. भक्तामध्ये 3 प्रकार आहेत, भक्त सदभक्त आणि निज भक्त. आणि गुरु आले मात्र भक्तासाठी आले. कोणासाठी आले? भक्तासाठी आले.
गुरु महाराज निर्गुण होते, सगुण झाले भक्त आकारण. भक्तासाठीच महाराज निर्गुण होते, मात्र सगुणामध्ये येण्याचं काम महाराजांनी केलं, हे फक्त भक्तासाठी. बोलू नका. आणि देवल्य ऋषीच्या निमित्तानं महाराज आले. आणि देवल्य ऋषी हे दत्तात्रय प्रभूचे अवधूताचे भक्त होते. आणि म्हणून महाराज माहूरला आले. माहूरला का आले? बोरगावमध्ये का आले? बेंडकी तांड्यामध्ये का आले? फक्त भक्तासाठी आले. तिथं राम नाईक होते, त्यांच्यासाठी महाराज आले. इथं जालमिलेसाठी इथं आले. तळमळ होते, महाराज तुम्ही आले पाहिजे. दत्त जयंतीपासून ही तळमळ होते. मात्र भक्ती कशी करावी लागते? आज राम नाईक असो, जालमिले असो, हे 35 वर्षापासूनचे भक्त होत. यांची परंपरा 1-2 दिवसाची नाही, 30 ते 35 वर्षाचा काळ होता. आणि मोठे महाराजांचे निश्चिम भक्त विश्वासू होते. आणि महाराज हे त्या ठिकाणी मुक्काम करत होते बेडकी तांड्यामध्ये. एक तळमळ होती महाराजाला येण्याची या इकडल्या एरियामध्ये. आणि महाराज एकट्यासाठी माहूरला आले. आणि आपल्याला इकडे वाटते महाराजाचे कोणी नाहीत काय की माणसं, लई जास्तच माणसाची गरज नाही, फक्त एकासाठीच येतात. निर्गुण होता तो सगुणच झाला, भक्तासाठी हो अवतार धरिला. निर्गुण होता तो सगुणच झाला, भक्तासाठी हो अवतार धरिला. निर्गुण होता तो सगुणच झाला, भक्तासाठी हो अवतार धरिला. निर्गुण होता तो सगुणच झाला, भक्तासाठी हो अवतार धरिला. भक्ता कारण केले धावन, भक्ता कारण आले धावून. इथं सांगूया, चला जाऊया, नाम घेऊया, सह्याद्रीशी जाऊन दत्त पाहूया. चला जाऊया, नाम घेऊया, सह्याद्रीशी जाऊन दत्त पाहूया. चला जाऊया, नाम घेऊया, सह्याद्रीची जाऊन पाहूया. चला जाऊया, नाम घेऊया, सह्याद्रीची जाऊन पाहूया. मग गुरु महाराज माहूरला आले. आणण्याचं काम एका भक्तानं केलं. त्या भक्ताचं नाव आहे देवल्य ऋषी. गुरुला कोणी आणू शकते, मात्र सद्गुरूला फक्त एक निज भक्त आणू शकतो. कशामुळं? गुरु बहुत असती, गुरु बहुत असती, सद्गुरु भाग्यानुसार मिळती. गुरु खूप आहेत, असे गुरुचे प्रकार अनेक आहेत, मात्र सद्गुरु फक्त भाग्यानुसार मिळतो. आणि त्या सद्गुरूला आणण्यासाठी फक्त भाग्य लागते. केव्हा भेट होते? अनंत जन्माचे पुण्य एकवटे, अनंत जन्माचं पुण्य लागते आणण्यासाठी. एका जन्माच्या पुण्याने ही भेट होऊ शकत नाही. अनंत जन्माचे पुण्य एकवटे, तेव्हा समर्थ सद्गुरू भेटे. अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय समर्थ सद्गुरूची भेट होत नाही. आणि तो भेटल्यानंतर मग जीवाचा उद्धार करतो. आणि म्हणून महाराज एका देवल्य ऋषी मुळाले भक्ती कशी असत. कोणी म्हणाले, कोणालाही जर विचारला तर एवढे सगळे माय बसलेले आहेत आपल्यापाशी. सकाळी सकाळी जरी आले तर काय चाललंय माय? नाही, देव करालो, देव देव करालो.
देवाला चाललो, देवाचं दर्शन करलो. देव इतका सोपा आहे काय माहीत कोणालाही भेटायला. असे प्रत्येक माणसं या सृष्टीमध्ये सगळेच भक्तीच्या मार्गाला कोण्या ना कोण्या मार्गाने जात आहेत. देवाला कोण आणू शकतो ही सामर्थ्य कोणामध्ये आहे. आत्री अनुसया माईनं दत्त महाराजाला आणलं. 60,000 वर्ष नामस्मरण करावं लागलं अनुसया माईला. किती वर्ष? 60,000. तेव्हा दत्त महाराज अनुसया माईच्या घरी आले. आणि आपली भक्ती धर सोड. अनुसया माईची एकनिष्ठ भक्ती होती. एकच देव होता 60,000 वर्ष. एकच देव, एकच नाम आणि एकच गुरु होता. असा दलबदलूपणाचं काम त्या अनुसया माईचं नव्हतं, नात्र ऋषीचं नव्हतं. म्हणून दत्त महाराज अनुसया माईच्या घरी आले. अनुसया घरी आले निरंजन बसयासन करविले, बसयासन करविले, बसयासन करविले. अनुसया घरी आले निरंजन बसयासन करविले, बसयासन करविले, बसयासन करविले. घरावरती उभा नंदाचा गाभा, घरावरती उभा नंदाचा गाभा, घरावरती उभा नंदाचा गाभा, घरावरती उभा नंदाचा गाभा, घरावरती उभा नंदाचा गाभा. स्वयं दत्तराज अवतराले, स्वयं दत्तराज अवतराले, स्वयं दत्तराज अवतराले. घरावरती उभा नंदाचा गाभा, स्वयं दत्तराज अवतराले, स्वयं दत्तराज अवतराले, स्वयं दत्तराज अवतरले. मग अनुसया माईची भक्ती कशी होती, देव कसे आले, 2च मिनिटात सांगतो तुम्हाला. 60 सहस्र वर्ष अनुष्ठान करते झाले दोघे जण. 60,000 वर्ष भक्ती दोघांनी केली. अनुसया माईनं एकाच देवाची भक्ती केली आणि आत्र ऋषीनं सुद्धा तेच भक्ती केली, दत्ताचीच भक्ती केली. 60,000 वर्षात देव बदलला नाही. तुम्ही एका दिवसात एका घंट्यात 50 देव बदलता. कोणता देव होय ते पताच नाही तुमचा. त्याच्यामुळं देवही परेशान आहे. कसं करावं, मलाही बोलवालंय, त्यालाही बोलवालंय, त्यालाही बोलवालंय, जावं की कसं. अनुसया माईनं 60,000 वर्ष भक्ती केली. करते झाले दोघे जण. दोघाची भक्ती एक होती. कुठं बायको महादेवाची भक्ती करते आणि मालक मारुतीची भक्ती करते. दोघाचा देव अजून एक नाही. कुठं मालकी विठ्ठल रुक्माई म्हणते, मालक म्हणते महादेव. दोघाचे 2 देवारे. मालक मालकींच्या देवाकडे जाऊन पाया पडत नाही आणि मालकीन मालकाच्या देवाकडे जाऊन पाया पडत नाही. तिथंच एकमत नाही. भक्ती आणि देव कसा येईल. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा.
अनुसयामाईनं 60,000 वर्ष भक्ती केली. आकाशवाणी अलक्ष्य पदावरून आणि झाली आज्ञा अविनाशी. अशी एक निष्ठ भक्ती केल्यामुळं अलक्ष्य पदावरून आकाशवाणी झाली अनुसयामाईला. मग संसारामध्ये राहून एकनिष्ठ भक्ती केल्यामुळं गुरु महाराज धावत अनुसयामाईच्या घरी आले. अनुसयामाई संसारामध्ये सती दक्ष लक्षपतीच्या शब्दाशी मानी तसे संसारामध्ये अनुसयामाई सती लक्ष दक्ष होती. संसारात तिचं ध्यान होतं, तिचं लक्ष होतं आणि मालकाच्या शब्दाला मान देत होती. कोणी जरी अतिथी आला तर अनुसयामाई उपाशी जाऊ देत नव्हते. हा नेम अनुसयामाईचा होता. आणि म्हणून एकनिष्ठ भक्तीमुळं गुरु महाराज अनुसयामाईच्या घरी आले. कशामुळं आले? एकनिष्ठ भक्तीमुळं आले. फक्त एकच नाम होतं आणि एकाचाच धावा होता. शेवटच्या क्षणापर्यंत अनुसयामाईची इच्छा एकच होती की गुरु महाराज आले पाहिजे. आणि गुरु महाराजाचा धावा अनुसयामाईनं अंतकरणातून करत होती. एकच नाम घेत होती. काय म्हणत होती अनुसयामाई? दिगंबरा ये बा दत्ता अवधूता ये बा. 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 दिगंबरा ये बा 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 दत्ता अवधूता ये बा. दिगंबरा ये बा दत्ता अवधूता ये बा. दोघाची भक्ती बद्रिकाश्रमाला एकनिष्ठ असल्यामुळं महाराज अनुसयामाईच्या घरी जन्म घेतले. आणि म्हणून सर्वच लोक म्हणतात अनुसयामाईचा दत्त होय, दुसरं कोणाची ताकद नाही, दुसरं कोणी माईची ताकद नाही. मजा होय दत्त म्हणण्याची, मजा होय म्हणून दाखवा म्हणावं. अनुसयामाईच्या व्यतिरिक्त कोणत्याही माईनं म्हणावं मजा दत्त होय म्हणू शकत नाही. अनुसयामाईचाच अधिकार आहे. का तर एकनिष्ठ धावा अनुसयामाईनं केल्यामुळं अनुसयामाईचा तो अधिकार आहे. अत्र ऋषी अनुसया होते संसारी. आता ऋषी अनुसया होते संसारी. अत्र ऋषी अनुसया होते संसारी. आता ऋषी अनुसया होते संसारी. दिगंबराचा ध्यास होता अंतरी. दिगंबराचा ध्यास होता अंतरी. दिगंबराचा ध्यास होता अंतरी. दिगंबराचा ध्यास होता अंतरी. ओ भाव कोण्या देवाले घरा हो. भाव कोण्या देवाले घरा हो. संसार्या सोनिया परमार्थ करा हो. संसार्या सोनिया परमार्थ करा हो. मानव जन्माचा तुम्ही विचार करा हो. मानव जन्माचा तुम्ही विचार करावो. संसार्या सोनिया परमार्थ करावो. संसार्या सोनिया परमार्थ करावो. संसार्या सोनिया परमार्थ करावो. मग अनुसयामाईच्या घरी महाराज आले. नंतर माहूरला महाराज आले. माहूरला कोण आणलं महाराजाला? देवल्य ऋषी आणले. त्यांची भक्ती कशी होती? अनुसयामाईची जशी एकनिष्ठ होती, देवल्य ऋषीची कशी होती? नैमिष्य अरण्यामध्ये 88,000 ऋषी एका ठिकाणी बसले होते नामस्मरण करण्यासाठी. एकाच ठिकाणी बसले होते. किती ऋषी होते? 88,000. आणि 88,000 ऋषी
प्रत्येक ऋषी वेगवेगळ्या प्रकारचं, कोणी जप करू लागलं, तप करू लागलं, कोणी यज्ञ, याग, कोण होम हवन, अशा वेगवेगळ्या प्रकारची त्यांची भक्ती चालू होती. आणि सर्व 88,000 ऋषीचं एकमत झालं आणि त्यांनी सांगितलं की आपण इंद्राला घेऊन येऊन इथं कार्यक्रम झाला पाहिजे आणि आपल्या सगळ्या भक्तामध्ये एक चैतन्य निर्माण होते. काही सगळे ऋषी म्हणले काही हरकत नाही, म्हणले आणू, इंद्राला घेऊन येऊ. त्यामधले काही लोक गेले स्वर्गामध्ये, इंद्राची भेट घेतली. इंद्रदेवा, तुम्हाला मृत्यूभूमिकेवर यावं लागते, नैमिष्य अरण्यामध्ये 88,000 ऋषी तुमची वाट पाहत आहेत. इंद्रदेव म्हणले काही हरकत नाही, येतो. ठरल्याप्रमाणे तारीख ठरली आणि इंद्र राजा स्वर्गातून 88,000 ऋषीच्या त्या कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती झाली. आणि आपला जसा कार्यक्रम आहे तसा कार्यक्रम सकाळ, दुपार, संध्याकाळ षडोपचारे पूजन चालू झालं. सगळे लोक पूजा करू लागले. 1, 2, 3 दिवस झाले आणि 3 दिवसाचा असा गजर जोरात चालू होता. आणि एका दिवशी विचारले, सगळे लोक आलेत काय? म्हणले आपले 88,000 ऋषी जे सांगितले सगळे ऋषी लोकांची उपस्थिती आहे का? काही माणसं म्हणले हो महाराज सगळेच हात. एक आता हुशार होतं ते म्हणले नाही हो, एक येईना आले म्हणे. त्याच्यात कोण होई न येणार? काय अडचण आहे त्यांची? काही संसाराची अडचण आहे, परेशान आहे, कशामुळं काय अडचणी आहेत? काय बिमार पडले, काय ताप आली, काय झालं? त्याच्याकडे कोणी बघितलं का? नाही, कोणी गेलं नाही. म्हणले नाव काय? नाही, नाव आहे देवल्य ऋषी. बरं भेटून तरी घ्या, काय होय बोलून घ्या. देवल्य ऋषीला बोलावलं आणि देवल्य ऋषी त्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर सर्वच त्या 33 कोटी देवाच्या राजाचं दर्शन घेऊन आले, इंद्राचं. आणि देवल्य ऋषी आल्याबरोबर नुसतं उभा टाकून होता, असं दर्शन घेतलं नाही. मग इंद्र राजा असल्यामुळं राजाला फक्त पाया पडायचा शोक. कोणताही मोठा राजा राहू द्या, त्याला असा हात जोडलं मग कोणताही राजा खुश होते. आत्ताही गावातलं कोणालाही आपण होऊन थोडं रामराम करू द्या, ते लई खुश राहते. हे देवदत्त म्हणलंच नाही, असं उभा टाकून होतं, दर्शन घेतलं नाही. अरे का म्हणले देवल्य ऋषी तुम्ही येत नाही? नाही येत नाही हो. काय येत नाही? काय अडचण? काहीच अडचण नाही, मी दत्तभक्त हो. मी बाकी तुमच्या कोण्याच कार्यक्रमाला येत नाही. मी एकनिष्ठ नामस्मरण करणारा दत्त महाराजाचा भक्त हो. आणि मी कुठेही फिरत नाही, मी तुमचा प्रसादही खात नाही, मी तुमची आरती घेत नाही, असा ठणकावून त्या 88,000 ऋषीमध्ये त्या इंद्राला सांगितलं. इंद्र राजा म्हणला लय अहंकार आला रे म्हणले तुला. नाही अहंकार नाही म्हणले, मी माझ्या गुरुची भक्ती करतो, नामस्मरण करतो, अहंकार नाही म्हणले मला. मग तू जर असं म्हणत असतील तर तुला दंड लावतो, शिक्षा देतो, जेलमध्ये टाकतो. तर देवल्य ऋषी म्हणले कोण्यात कोणती शिक्षा द्या ते शिक्षा द्या, जेलमध्ये टाका, दंड लावा, मात्र मी तुमचं नामस्मरण करत नाही, मी फक्त दत्ताचंच नामस्मरण करतो, असं ठणकावून सांगण्याचं काम त्या देवल्य ऋषीने केलं. अशी हिंमत आहे काय कोणामध्ये? तुम्ही दत्त दत्त म्हणता, अरे तू कधी आमच्याकडे येत नाहीस म्हणलं. हो हो, नाही तसं काही नाही, येडं येडं करता तुम्ही. तसं म्हणलं का देवल्य ऋषी? जमतच नाही मला, मी फक्त कोण आहेस तुम्ही म्हणले. त्यावेळेस देवल्य ऋषी काय म्हणतात? आम्ही अवधूताचे दास, आम्ही अवधूताचे दास, आम्ही अवधूताचे दास, आम्ही अवधूताचे दास. त्याही तोडेले भवपास, त्याही तोडेले भवपास, त्याने तोडलेले भवपास, त्याने तोडलेले भवपास. त्याचे केली या चिंतन, त्याने केले या चिंतन, त्याचे केले या चिंतन. त्याने केले या चिंतन. 12 वाटा पळतील विघ्न, 12 वाटा पळतील विघ्न, 12 वाटा पळतील विघ्न, 12 वाटा पळतील विघ्न. देवल्य ऋषी म्हणतात मी अवधूताचा दास हो म्हणले.
त्यांनी माझा भाऊ फास तोडला. त्याचं चिंतन केल्यानं काय होते, म्हणजे नामस्मरण केल्यावर काय होते. आलेले विघ्न 12 वाटानं पळून जाते. ही ताकद माझ्या अवधूतामध्ये, माझ्या दत्तामध्ये आहे, असं देवल्य ऋषी इंद्रदेवाला म्हणतात. दोघांची हमरी तुमरी झाली. इंद्रदेव म्हणते तुझी पाहतो, तर देवल्य ऋषी काय म्हणतात, माझ्या देवामध्ये ताकद असली तर मी तुमची पाहतो. साधारण दत्त म्हणणारा भक्त इंद्राला आव्हान करतो, दाखव म्हणले तुझं काय ते हिंमत. इंद्र म्हणते तुला दाखवतो. दोघाच्या भांडणामध्ये इंद्रदेव रागात कार्यक्रम सोडून 88,000 ऋषीचा कार्यक्रम सोडून निघून गेले स्वर्गामध्ये. आता बाकीचे सगळे 88,000 ऋषी काय म्हणले, तुझ्या एकट्यामुळं गेला रे म्हणले. जाऊ दे ना म्हणले, काय फरक पडणार, त्याला कळू नये काय म्हणले. 7 दिवस करायचा कार्यक्रम, मी सांगू का म्हणले त्याला 7 दिवस करायचं. काय झालं माझ्या एकट्याच्या भांडणानं, मी तर त्याला म्हणलं येत नाही करत नाही, माझ्या एकट्यामुळं काय रुकालं, मी तर होतोच की म्हणले तिकडे बसून. त्यावेळेस 88,000 ऋषी, एकही ऋषी त्यांना बोलायला तयार नव्हता. त्या देवल्य ऋषीला कोणी बोलत नव्हतं. देवल्य ऋषी एकटे राहू लागले. आणि एकटे राहत असताना त्यांना आकाशवाणी झाली, ऋषीश्वरा तुम्ही एकटं राहू नका, मग तुम्ही माहूरला या, सह्याद्री पर्वतामध्ये. तिथं काळ्या आवळ्याचं झाड आहे आणि तिथं एका ठिकाणी बसून नामस्मरण करा. आणि तिथं तुम्हाला निर्गुण निराकाराची भेट होईल आणि समाधान तुमचं काम होईल म्हणले. तुम्ही तिथं राहू नका म्हणले त्या गोंधळात. चटकीनं अशी आकाशवाणी झाली. देवल्य ऋषी सह्याद्री पर्वताच्या दिशेने निघाले. आणि सह्याद्री पर्वतामध्ये घनदाट अशा प्रकारचं जंगल होतं माहूरला. त्या त्रेतायुगामध्ये काय जंगल असेल, आता एवढी घनदाट झाडी आहे. आमचे रामनाईक बेडकी तांड्याचे सर्व आपले भक्त घेऊन, पौर्णिमा एक असते त्यांची, 1 दिवसानं अगोदर येतात, आनंदानं तिथं पंगत करतात सर्व लोकांना. घनदाट अशा प्रकारची झाडी आहेत, घनदाट अशा प्रकारचं जंगल आहे. अशा जंगलामध्ये आपला आश्रम आहे. आपल्या आश्रमाच्या पाठीमागे नुसती घनदाट अशा प्रकारची झाडी आहे. आजही असोलं रानडुकरं, हरणं, रोही, वाघ हे सगळे हिंस्र पशु आपल्या आश्रमाच्या भोवताल फिरतात. मात्र आजपर्यंत एकाही जनावरानं आपल्या आश्रमातल्या एकाही माणसाला त्रास दिला नाही. ही आपल्या आश्रमाची खासियत आहे. मग देवल्य ऋषी तिथं आले. त्यांनी एकच नेम ठेवला, दररोज भगीरथीला जायचं, स्नान करायचं. एका हातात रेतीचा गोळा, एका हातात कमांडलू. आणि त्यांची उग्र तपश्चर्या होती. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर सूक्ष्म जीवजंतूमध्ये प्रवेश करायचा नाही अशी उग्र तपश्चर्या होती. आणि अखंड दत्त महाराजाचं नामस्मरण त्यांच्या मुखामध्ये होतं. डोळ्यातून अशा ज्वाळा निघायच्या. जे कोणी समोर येईल ते भस्म होत होतं. अशी तपश्चर्या त्यांची होती. मग त्या घनदाट जंगलामध्ये त्यांनी एकच ठरवलं. इंद्र म्हणला ना तुझा देव कोणता आहे ते दाखवतो, तर माझा देव कोणता आहे त्या इंद्राला एकदा दाखवतो, त्याच्या गावातच रस्ता करून दाखवतो. बघू म्हणले. आता स्वर्गामध्ये आत्तापर्यंत येणारे पुण्यवान लोक आणि एकदा रस्ता केल्यानंतर सगळे पापी लोक नेऊन तिथं सोडतो म्हणले स्वर्गात. मग इंद्र कसा करते ते पाहू आणि मग त्याला कळेल तुझा देव किती भारी आहे ते. मग इंद्रानं फक्त दत्त महाराजाबद्दल जर काही म्हणलं नसतं तर देवल्य ऋषी एवढे कोपले नसते. म्हणून देऊ नका हो दोष आनंद मार्गाला, निर्गुण निराकार माझ्या दत्ताला. देऊ नका हो दोष आनंद मार्गाला, निर्गुण निराकार माझ्या दत्ताला. देऊ नका हो दोष आनंद मार्गाला, निर्गुण निराकार माझ्या दत्ताला. देऊ नका हो दोष आनंद मार्गाला, निर्गुण निराकार माझ्या दत्ताला. सगी दैवतानेक निर्गुण निराकार एक, सगी दैवतानेक निर्गुण निराकार एक,
आनंद मार्गाला निर्गुण निराकार माझ्या दत्ताला देऊ नका हो दोषानंद मार्गाला निराकार माझ्या दत्ताला मग दत्त महाराजांनी म्हणलं त्या ठिकाणी देवल्य ऋषी म्हणले एकच गड्या म्हणले आता रस्ताच करून दाखवतो म्हणले स्वर्गामध्ये 48 कोस उंच रस्ता आला किती उंच आला 48 कोस उंच अशा प्रकारचा रस्ता आला इंद्रदेवाला भीती पडली कोणी तर तपश्चर्या करो जप करो अनुष्ठान करो कोणी यज्ञ करो इंद्राच्या पदाला भीती राहते इंद्र घाबरला कोण आहे रे म्हणले ते इथं अनुष्ठान करतोय मग आणि कोण आहे त्यांचं जवळचं व्यक्ती त्यांना घेऊन जा जवळचं कोण आहे त्यांचे मग या ठिकाणी अनुष्ठान चालू असताना 48 कोस उंच असा रस्ता आला इंद्रदेवाला भीती पडली आणि इंद्रदेवानं एकच सांगितलं इंद्रदेवानं एकच सांगितलं की म्हणले मजा येते रस्ता कोण करतोय त्याची मी भेट घेतो आणि त्याची एकदा भेट घेऊ द्या म्हणले इंद्रदेवानं बघितलं कोण आहे देवल्य ऋषी दिसत आहे अरे म्हणले त्याचं माझं जरा भांडण झालं होतं म्हणले माझ्या दत्ताबद्दल बोलणारा तोच होता म्हणले आणि म्हणूनच मला ते नैमेष्य अरण्य सोडून मला या सह्याद्री पर्वतात यावं लागलं आणि या सह्याद्री पर्वतामध्ये मग इंद्र चिंतातूर झाला काही केलं तरी आता वाट बंद करत नाही म्हणले आता स्वर्गात आणून वाट सोडते इतक्यात नारद मुनीची भेट झाली नारद मुनीला सर्व हकीकत सांगितली नारद मुनी विचारण्यासाठी त्या देवल्य ऋषीकडे आले कशासाठी रस्ता करता जोपर्यंत मला निर्गुण निराकाराची प्राप्ती होत नाही तोपर्यंत हा रस्ता चालूच राहील नाही हो इंद्रदेव स्वर्गामध्ये वाटवाले मला स्वर्ग माहीत नाही मला अंतरालय माहीत नाही मला सत्य वैकुंठ कैलासाची माहिती नाही मला एकच माहिती आहे फक्त तो एकच व्यक्ती मला भेटला पाहिजे याच्यासाठी मी तळमळ करतो आणि हे त्याचं नामस्मरण करत असताना जे कोणी वाटत येईल जसं आता आपला रस्ता मोठमोठे रस्ते चालू झाले आता बक्कम झाडं होते कोणते आंब्याचे होते काही होते त्या जेसीबीनं काय विचार केला काय लावलं की उचललं की झाड बाजूला मात्र नेमका एकच काम होतं की रस्ता करणे हा एकलमी कार्यक्रम होतो मग असा रस्ता झाला नारदानं येऊन इंद्रदेवाला सांगितलं आता एकच उपाय म्हणले राजा मग काय करावं लागते दत्त महाराजाचा अनुग्रह घ्यावा लागते आणि त्यांचं नाम घेऊन नामस्मरण करावं लागते आणि त्यांची भेट घ्यावी लागते तर हे रस्ता बंद होते दुसरा इलाज नाही ते काय कोणाच्या बापाचं ऐकत नाही आता मग त्यावेळेस दत्त महाराज कुठं असतात इंद्रानं नारदाला विचारलं तर नारद मुनी म्हणतात दत्त महाराज अनुसूयामाईच्या घरी आता म्हणजे 4 महिने चातुर्मास चालू आहे तिथं आपली भेट होते आणि तिथं अन्नछत्र चालू आहे अन्नदान नामस्मरण दत्त नामाचा गजर आहे त्यावेळेस इंद्र आणि नारद दोघे गेले बद्रिकाश्रमाला आणि बद्रिकाश्रमाला गेल्यानंतर अनुसूयामाईनं म्हणले देवा बसा जेवायला आता इंद्र परेशान होता ज्याच्यावर संकट आहे ते जेवायचं कशाला पडेल नको आधी भाकर नको रे बापू पोटाचं काही नाही संकट टळलं पाहिजे ते म्हणजे थोडं काम होतं काम नंतर अगोदर जेवण इंद्र आणि नारद दोघे जेवायला बसले दत्त महाराजाच्या समवेत आणि नारदानं महाराजांना सांगितलं जेवता जेवता अशी अशी हकीकत आहे म्हणले आणि तो